कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास सांगलीला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, पण पूर परिस्थिती हाताळण्यात महापालिका सज्ज असल्याची ग्वाही आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली आहे। महापालिकेच्या अग्निशामक दलाने व एनडीआरएफ टीमने कृष्णा नदीत जिल्हाधिकारी अशोक काकडे व आयुक्तांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिके घेतली आहेत। एनडीआरएफ टीमचे प्रमुख संतोष कुमार तिवारी व त्यांची 24 जवानांची टीम तसेच अग्निशामक दलाचे प्रमुख सुनील माळी आणि त्यांची 31 जवानांची टीम यांनी प्रात्यक्षिके दाखवली आहेत। महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या 7 बोटी यावेळी तयार ठेवण्यात आल्या होत्या, त्याबरोबर आवश्यकता असलेले सर्व साहित्य सर्व टीमसह उपस्थित होतं। यावेळी महापुरात बुडणाऱ्या बचाव कार्य अंतर्गत करावयाच्या कृतीबाबत अधिकाऱ्यांना प्रात्यक्षिके दाखवण्यात आली। आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यकता असलेल्या साहित्य आणि उपकरणे इत्यादींचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी काकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यकता असलेलं साहित्य आणि उपकरणे यांचं प्रदर्शन पाहून लाभ घेण्याचं आवाहन केलं। नागरिकांनी पूर परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं तसेच देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी होऊन पूर परिस्थितीवर मात करावी। आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, महापालिका प्रशासन महापुरासाठी सर्व तयारीनिशी तयार आहे। आवश्यक ते मनुष्यबळ, साहित्य तसेच पूर बाधित नागरिकांच्या निवारासाठी लागणाऱ्या उपाययोजना केल्या जाणार आहेत। नागरिकांसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला असून 24 तास सुरू राहणारे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन केलंय। इस्लामपूर येथील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीने आज पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली। मात्र आपली ही मर्दुमकी गावात सांगण्यासाठी त्यानं मोबाईलवरून एकाशी संपर्क साधला, हीच त्याची चूक ठरली आणि तासाभरात त्याच्या हातात पुन्हा बेड्या पडल्या। मिरज रेल्वे स्थानकावरून परागंदा होण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली आहे। मुआज इलाही मुलानी असं त्याचं नाव आहे। चैनीसाठी पैसे मिळवण्याच्या हेतूने वृद्धेच्या गळ्यातील आणि नाकातील सोन्याचे दागिने चोरी करण्याच्या हेतूने मुलानीने वृद्धेचा खून केला होता। खुनाच्या घटनेत कोणतेही पुरावे हाती नसताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने 2 दिवसांपूर्वी त्याला गजाआड केलं। त्याच्या वैद्यकीय कारणास्तव त्याला न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली। संशयित मुलांनी याला येथील मध्यवर्ती कारागृहात सोडण्यात येणार होते, त्यासाठी इस्लामपूर पोलीस याला घेऊन आले होते। दरम्यान कारागृहाच्या दारातच अनेक वैद्यकीय कारणे देऊन तो देऊ लागला। त्यावेळी त्याची औषधे आणण्यासाठी म्हणून त्याला बाहेर थांबवण्यात आलं। तेवढ्यात मुलांनी याने पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम टेकली, त्यामुळे खळबळ उडाली। इस्लामपूर पोलिसांची चांगलीच दमछाक सुरू झाली। मुलांनी हा पळ काढत कसा तरी मिरज रेल्वे स्थानकावर पोहोचला। त्या ठिकाणी एकाच्या मोबाईलवरून त्याने गावात फोन लावत आपली मर्दुमकी सांगितली आणि हीच टीप स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली। इस्लामपूर पोलिसांच्या मागावर होतेच तो मिरज रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती मिळताच पथक त्या ठिकाणी गेलं। शिताफीने त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या। सिने अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात सदिच्छा भेट दिली व महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कारवाईचे जाहीरपणे कौतुक केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचं विशेष अभिनंदन करत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाचा सत्कार केला। तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या आवारात सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण करत तरुणाईला व्यायामाला आपलंसं करत रात्रीचे मित्र जोडा आणि सकाळचे मित्र जोडा असा संदेश देत भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केलंय। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईचे ज्येष्ठ सिने अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी कौतुक केलं। यावेळी महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। दिनांक 29 आणि 30 मे रोजी विट्यात देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांच्या आयोजित केलेल्या देशव्यापी भव्य महामेळाव्यास देशभरातून सुमारे 6300हून अधिक गलाई बांधवांनी उपस्थिती लावून ऐतिहासिक प्रतिसाद दिलाय। मुंबई, दिल्लीसारख्या मेट्रो शहरांपेक्षा विट्यात झालेल्या महामेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांची एकजुटीची ताकद दिसली आहे। यापुढच्या काळात नव्या ऊर्जेसह सर्वांनी एकत्र येण्याचं बळ दिलं। आपण आपली सोने आणि चांदी शुद्धीकरणाची परंपरा जिवंत ठेवत पुढील पिढीसाठी हे क्षेत्र अधिक समृद्ध करण्याचा निर्धार आम्ही केलाय। गलाई बांधवांच्या पाठीशी संघटना ताकदीने राहील। आगामी काळात आम्ही संघटना विस्तारावर भर दिला जाणार असून संपूर्ण देशभरात गलाई बांधवांना संघटित करण्यासाठी राज्यनिहाय संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय निमंत्रक सतीश साळुंखे, अध्यक्ष गणपतराव पुदाले, उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले। यावेळी गणेश कदम, शिवप्रताप मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक आणि विठ्ठलराव साळुंखे उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मायक्रो रिफायनर्सच्या समस्यांकडे सरकार आणि प्रसार माध्यमांचे लक्ष वेधले। विशेषतः
BNS ॲक्टमधील सेक्शन 311 मुळे उद्भवणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. रिफायनिंगच्या मेकिंग चार्जेस 10 रुपयांमध्ये वाढवावेत. विद्यमान व्यवसायासाठी सुलभ परवानगी आणि परवाना योजना लागू कराव्यात. मायक्रो युनिटसाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करावे. तसेच गलाई बांधवांचे माहेरघर असणाऱ्या विटा परिसरात रस्ते, रुग्णालय, उत्पादन केंद्रे, तंत्रज्ञान पार्क, कौशल्य विकास विद्यालय अशा मूलभूत सोयीसुविधा उभाराव्यात. अशा प्रमुख मागण्या यावेळी सरकारकडे मांडल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सन 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षात उन्हाळ्याची सुट्टी संपून 16 जून रोजी शाळा सुरू होतीये. यासाठी 16 ते 30 जून या कालावधीत जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रभावीपणे साजरा होतोय. 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलंय. जिल्ह्यात 100 शाळांना भेटी देणे हा उपक्रम राबवण्यात येत असून यामध्ये लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ उत्साह, चैतन्य आणि आनंदमयी होईल अशा पद्धतीने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा 16 जून 2025 रोजी सुरू होणार असून दाखलपात्र मुलांची यादी तयार करून शाळा फलकावर, ग्रामपंचायत येथे दर्शनी भागात तसेच गावातील प्रमुख चौकातील फलकावर ही यादी लावून मुलांना शाळेत दाखल करण्याचं आवाहन करण्यात येते. विशेष गरजा असणाऱ्या प्रत्येक बालकास शाळेत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. शाळा प्रारंभ दिनापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी 3 दिवस अगोदर गावात दवंडी देण्यात येणार आहे. शाळा सुरू होण्याच्या 1 दिवस अगोदर स्थानिक पातळीवर शिक्षकांमार्फत गृह भेटी देण्यात येतील. जिल्ह्यात काही खासगी रुग्णालयांकडून शासकीय योजनांमध्ये उपचार करण्यास नकार देण्याच्या घटना घडत आहेत. योजनांच्या नावाखाली महापालिका क्षेत्रातील अनेक रुग्णालयांमध्ये गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचे ऑडिट करा. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने आरोग्यदायी भारत घडवण्याच्या दृष्टीने गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेस आरोग्याचे लाभ मिळावेत यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून थेट दवाखान्याच्या रुग्णांच्या उपचाराचे पैसे देऊन 85% कॅशलेस पद्धतीच्या माध्यमातून ताबडतोब आणि योग्य उपचार मिळावा असं धोरण समोर ठेवण्यात आले. कामगारांसाठी असणारी योजनेअंतर्गत तसेच शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जो पैसा येतोय त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याचं समोर येते. शासनाच्या ह्या प्रयत्नांमुळे लोकांचे उपचार सुखर आणि सोपे होण्याऐवजी महापालिका क्षेत्रातील अनेक दवाखान्याच्या मध्ये गैरप्रकार होत आहेत. एका बाजूस शासनाचे पैसे लुटत आहेत तर दुसऱ्या बाजूस रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना वेठीस धरून या लोकांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात योजना राबवत असलेल्या सर्व रुग्णालयांचे ऑडिट करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आज पार पडणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राहावी यासाठी शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांनी संचलन केले. या संचलनात सांगली शहर, विश्रामबाग, सांगली ग्रामीण आणि वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली आहे. शहर विभागाचे प्रभारी उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली बकरी ईद आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन केलं. स्टेशन चौकातील उपविभागीय कार्यालयापासून या संचलनाची सुरुवात झाली. पुढे बदाम चौक, नळभाग, विक्रांत चौक, पंचमुखी मारुती रस्ता, पाथरवड गली, फौजार गली, हिराबाग कॉर्नर पर्यंत रूट मार्च काढण्यात आला. सदर रूट मार्च मध्ये शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, सांगली ग्रामीणचे किरण चौगले, विश्रामबागचे सुधीर भालेराव यांच्यासह 13 सहाय्यक निरीक्षक, 1 SRP प्लाटून, 1 RCP प्लॅटून, 78 पोलीस अंमलदारांसह 58 होमगार्ड, 7 मोठी वाहने सहभागी झाली. विश्रामबाग चौकातील आदित्य हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष शंकर माने याच्यासह 16 जणांची पोलीस कोठडी संपल्याने या कारागृहात रवानगी करण्यात आली. तर एक संशयित आजारी असल्यामुळे उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल केलाय. हॉस्पिटलमधील तोडफोड प्रकरणी संशयित शंकर मार्तंड माने, सिद्धानाथ मार्तंड माने, सूरज वसंत काळे,
आकाश शिवाजी लोंढे, बिरुदेव महादेव करडे, संतोष कुमार वनखडे, संजय यल्लाप्पा संदी, पारगोंडा रायगोंडा पाटील, विशाल मनोहर कांबळे, सविता शंकर माने, रेश्मा संतोष वनखेडे, शबाना मशाद पटेल, उज्ज्वला राजाराम धोत्रे, राखी प्रदीप शिंदे, संजय भानुदास आठवले, दीपाली राजू सोनवणे, छाया खंडू कांबळे यांना अटक केली होती. डॉक्टर सुनील माने यांनी मंगळवारी सायंकाळी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर संशयित 17 जणांना न्यायालयासमोर हजर केले, तेव्हा त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. एका संशयितास उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल केले, तर उर्वरित 16 जणांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. याबाबत कसून तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले.